बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। खालिद का शिवाजी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी हिंदू महासंघाने केली आहे। शिवरायांचा खोटा इतिहास दाखवल्याचा आरोप करण्यात आलाय। तर चित्रपट प्रदर्शित न करण्यासाठी सेन्सॉर बोर्डाला पत्र लिहिण्यात आले। राज्यातील महापालिकेच्या निवडणुका नवीन प्रभाग रचनेनुसारच होणार आहे। सर्वोच्च न्यायालयाने 27% ओबीसी आरक्षणानुसारच निवडणुका होणार असल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले। हेवे दावे संपवा आणि कामाला लागा, मनसे महापालिकेमध्ये 100% येणारच असं सांगत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना पालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या। भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा एकदा गरळ ओकली आहे। मुंबईत केवळ 30% लोकच मराठी बोलत असल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय। दुबेंच्या या वक्तव्यामुळे पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे। मुंबईमध्ये मराठी अमराठी वाद नसल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं। तर निशिकांत दुबेंनी कोणतीही वक्तव्य करून वादात पडू नये असा सल्ला फडणवीसांनी दुबेंना दिलाय। एखाद्या बंगल्यावर कुणी राहत असेल तर त्यांना कसं काढणार, मुख्यमंत्री आणि इतर मंडळी बंगल्यासंदर्भात निर्णय घेतील। धनंजय मुंडेंनी सातपुडा बंगला अद्याप न सोडल्याच्या मुद्द्यावरून छगन भुजबळांनी हे विधान केलंय। साताऱ्याच्या वाईतील अनधिकृत दगडखाण आणि स्टोन क्रशर विरोधात महिलांनी मोर्चा काढलाय। वाई गावातील ग्रामस्थांनी सातारा ते मंत्रालय असा तब्बल 230 किलोमीटर पायी मोर्चा काढत मुंबईच्या वेशीवर पोहोचले। पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या वक्तव्याचा ग्रामपंचायत अधिकारी संघटनेनं तीव्र निषेध केलाय। आमगावात काळी फीत लावून निषेध नोंदवण्यात आला। तर वक्तव्याबाबत माफी मागण्याची मागणी यावेळी करण्यात आली। माफी न मागितल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। परभणीमध्ये मेघना बोर्डीकरांविरोधात ग्रामसेवकांनी कामबंद आंदोलन केलं। ग्रामसेवकाला कानाखाली लगावण्याचं वक्तव्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं। दरम्यान मोठ्या संख्येनं ग्रामसेवकांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतला। नांदेडच्या धनेगाव परिसरात उभारण्यात येणाऱ्या खासगी कंपनीच्या टॉवरला स्थानिक नागरिकांनी विरोध केलाय। परवानगी न घेता टॉवरची उभारणी होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। यावेळी नागरिकांनी आंदोलन करत काम थांबवण्याची मागणी केली। वाशिमच्या घोणसर ते रिसोड रस्त्यावर डांबरीकरणासाठी नागरिकांनी रास्तारोको आंदोलन केलं। वारंवार तक्रार करून देखील दखल न घेतल्याचा आरोप करण्यात आलाय। दरम्यान तातडीनं डांबरीकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे। यवतमाळच्या वडकीमध्ये लखीराम महाराजांची पदयात्रा पोहोचली। यावेळी ग्रामस्थांनी पदयात्रेचं जल्लोषात स्वागत केलं। लखीराम महाराज कन्याकुमारी ते अयोध्या पायदळ यात्रा करतायत। आता एक सविस्तर बातमी। भाजपचं मराठी द्वेष्टे खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा एकदा मराठी माणसांना डिवचण्याचा उद्योग केलेला आहे। याआधी निशिकांत दुबेनं मराठी माणसाला पटक पटक के मारेंगे असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि आता तर हे निशिकांत दुबे मराठी माणसांच्या टक्क्यावर घसरलेत। मुंबईत फक्त 30% लोक मराठी बोलतात असं वक्तव्य दुबे यांनी केलंय। पालिका निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे राज ठाकरेंचं राजकारण संपेल। ठाकरेंच्या राजकारणाच्या खरं तर कॉफिनला अखेरचा खिळा बसणार असा दावाही दुबेंनी केलाय। त्यामुळे राज्यातले राजकीय वातावरण ढवळून निघाले। केवल 30% लोग मुंबई में मराठी बोलते हैं, केवल 30%। 12% लोग उर्दू बोलते हैं, मतलब वो मुस्लिम है। लगभग उतने ही 30% के आसपास हिंदी बोलते हैं। 2-2.5% के आसपास जो है राजस्थानी बोलते हैं, उसी तरह से गुजराती बोलते हैं, उसी तरह से राजस्थानी बोलते हैं, भोजपुरी बोलते हैं। तो भाषा के आधार पर जो उनका मंसूबा है वो डेमोग्राफी इतनी बदल गई है कि इस तरह की राजनीति वो चुनाव के समय करते हैं। लेकिन इस बार जो है उनका फाइनल जिसको कहते हैं कि कॉफिन लग जाएगा। ये मनसे और उद्धव ठाकरे की राजनीति पूर्णतया मुंबई से खत्म हो जाएगी। तो बुद्धिपाप पाजळत असतो, तो जरा स्वतःला बुद्धिमान समजतो, अक्कलवाद समजतो, पण ती कधी कधी गुडघ्यात असते त्याची। तुमचा इतिहास काय आहे? तुमच्या झारखंडचे लोक, उत्तराखंडचे लोक ही सगळी आमच्या मुंबईत आणि महाराष्ट्रात सामावून घेतलेली आहेत। महाराष्ट्र हा एकमेव राज्य आहे देशातलं आहे की सर्व प्रांताची लोक त्या महाराष्ट्रात आहेत। की निशिकांत दुबेंनी अशा प्रकारची वक्तव्य करू नयेत। या संदर्भात इथली परिस्थिती हँडल करण्याकरता आम्ही सक्षम आहोत। इथला मराठी माणूसही सुरक्षित आहे, इथला नॉन मराठी सुरक्षित आहे। काही लोक वाद निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतायत। त्यांना मराठी लोक आणि अमराठी लोक दोघेही
निवडणुकीत त्यांची जागा दाखवतील. त्यामुळे माझा सल्ला दुबेजींना असा असेल की या विषयामध्ये त्यांनी कुठलंही वक्तव्य करू नये. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. पायाभूत सुविधांचे प्रकल्प वर्षानुवर्ष चालू न राहता ते प्रकल्प हाती घेतल्यानंतर 3 वर्षात पूर्णत्वास यायला हवेत असं निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. कल्याणमध्ये रविवारी भाजप पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कल्याण डोंबिवली शहरांच्या विकासाला लागलेलं ग्रहण सोडवायचं असेल तर कल्याण डोंबिवली पालिकेवर भाजपचा महापौर बसवा असं आवाहन भाजप कार्यकर्त्यांना केलं. हाच शब्द धागा पकडून मनसेचे नेते राजू पाटील यांनी चव्हाणांना आव्हान दिलंय. त्यांच्या पापात भागीदार व्हायचं नसेल तर यापुढे चांदभाईंची नावं घेऊन बोललात तर बरं होईल असंही आव्हान त्यांनी दिलंय. इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये महाविद्यालय मिळालेल्या 32,650 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केलेले आहेत. त्यात पहिल्या फेरीत अर्ज गोठवलेल्या 15,852 विद्यार्थ्यांपैकी 15,710 विद्यार्थ्यांनी त्यांना वाटप केलेल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलाय. ओपेक देशांनी कच्च्या तेलाचं उत्पादन दररोज तब्बल 5.47 लाख बॅरलनं वाढवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाची उपलब्धता वाढून पेट्रोल डिझेलसह पेट्रोलियम उत्पादनांच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. पुण्यातील नांदेड सिटी भागात पालिकेच्या जायका प्रकल्पाचं काम सुरू होतं आणि यावेळी मातीचा ढिगारा अंगावर पडल्यानं 4 कामगार ढिगाऱ्याखाली अडकले होते. त्यातील 3घांना वाचवण्यात यश आलं असून एकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. यवतमध्ये जाळपोळ आणि दंगलीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण दिवसभर जमावबंदीचे आदेश दिले होते. मात्र या जमावबंदीचा आदेश काही प्रमाणात शिथिल करण्यात आला. सकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत जमावबंदीचा आदेश शिथिल करण्यात आला. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी याप्रकरणी नवीन आदेश काढलाय. दुकानांवर मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर महापालिकेकडून कारवाईचा बडगा सुरूच आहे. महापालिकेनं 3,133 दुकानं आणि आस्थापनांवर कारवाई करत आतापर्यंत तब्बल 1,98,00,000 दंड वसूल केलाय. शिवाय नियम मोडणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई तसंच न्यायालयीन प्रक्रियेला देखील सामोरं जावं लागणार आहे. वाशिमच्या मंत्री पार्क गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं शाडू माती गणेश मूर्ती कार्यशाळेचं आयोजन केलंय. 5वी ते 10वीतील 350 विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत शाडूच्या मातीच्या गणेश मूर्ती बनवल्या. या सर्व गणेश मूर्तींमध्ये विविध झाडांच्या बिया टाकण्यात आल्यात. गणेश मूर्तींच्या विसर्जनानंतर त्यापासून झाडं उगवणार आहेत. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कॉन्क्रीट रस्त्याचं भूमिपूजन करण्यात आलं. आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. दरम्यान कल्याण जिल्हा होत नाही तोपर्यंत गप्प बसणार नसल्याचं ते म्हटलं. पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील यवत गावात सलग 4थ्या दिवशी जमावबंदी लागू आहे. सलग 4थ्या दिवशी यवत शहरामध्ये कडकडीत बंद पाहायला मिळाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हिंगोलीमध्ये भव्य स्वागत करण्यात आलं. हिंगोलीतील कावड यात्रेमध्ये एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. भिवंडीमध्ये गणेशोत्सव मंडळांना पारितोषिक वितरण समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी धामणकर नाका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. या स्पर्धेमध्ये 161 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं निरीक्षण समितीच्या वतीनं सर्वेक्षण करण्यात आलं होतं. माळशिरस तालुक्यामध्ये होलार समाज संकल्प मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राम सातपुते, रणजित मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर या कार्यक्रमात एकत्र दिसले. अकोला जिल्ह्यामध्ये सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या सुरक्षिततेसाठी अकोला पोलीस दलातर्फे ऑपरेशन प्रहार राबवण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या 98 जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे तर 2 जणांविरोधात गुन्हा देखील नोंदवण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेकडून अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू आहे. सोमवारपासून नरेगाव भागात तोडक कारवाई सुरू करण्यात आलेली आहे आणि ही कारवाई आजही तशीच असणार आहे. पोलीस आणि नागरिकांमध्ये झालेल्या बाचाबाचीमुळे दोघांना ताब्यात घेण्यात आलंय. त्यामुळे आज कारवाई दरम्यान तणाव वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आज पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात येण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलंय. राजकारणात एकनाथ शिंदे यांच्यासारखा माणूस मी कधीही पाहिला नाही. कर्णानंतर दुसरा दानशूर माणूस म्हणजे एकनाथ शिंदे आहेत असं जानकर म्हटलेत. माळशिरस येथील होलार समाजाच्या मेळाव्यात जानकर बोलत होते. एकनाथ शिंदे साहेबांसारखा एक राजकीय
पक्षामध्ये जरी असलो तरी राजकारणामध्ये असा माणूस मी माझ्या 40 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पाहिला नाही. जे पराजयाच्या 20 वर्ष म्हणजे 4 निवडणुका माझ्या झाल्या. अनेक राज्यकर्ते अनेक मुख्यमंत्री मी पाहिले असतील, पण कर्णानंतर इतका दानशूर मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडी संसदीय पक्षाची आज बैठक सकाळी 9:30 वाजता होणार आहे. संसद भवनाच्या परिसरात ही बैठक होणार आहे. जवळपास 1 वर्षानंतर ही बैठक होत असून या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खासदारांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती पुढे आली आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक होत असल्यामुळे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी सुप्रीम कोर्टानं मोठा निर्णय दिलाय. राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका या नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह घेण्यास सुप्रीम कोर्टानं हिरवा कंदील दाखवलाय. यासंबंधी नवीन प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका कोर्टानं फेटाळल्यानं निवडणुकीच्या वाटेतील अडथळा दूर झालाय. त्यामुळे राज्यात लवकरच महापालिका आणि नगरपरिषदा आणि निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे आणि अशातच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत केलेल्या वक्तव्यावरून या दोन्ही पक्षात जुंपण्याची शक्यता आहे. भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री व्हावेत अशी इच्छा उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे. त्याचसोबत भरत गोगावलेंना ध्वजारोहणाचा मान मिळावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं. नाही, झेंडावंदनाचा मान देखील भरतशेठ गोगावलेंनाच मिळावा ही आमची मुख्यमंत्र्यांकडे मागणी राहणार आहे. आजही वैयक्तिक एक शिवसैनिक म्हणून आणि शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे कार्यकर्ता म्हणून आज देखील माझी मनापासूनची हीच इच्छा आहे की भरतशेठ गोगावले हेच रायगडचे पालकमंत्री झाले पाहिजे. भारतीय सैन्यासंबंधी कथित टिप्पणीवरून राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळालाय. सुप्रीम कोर्टानं लखनौ ट्रायल कोर्टाच्या समनला स्थगिती दिलेली आहे. कोर्टानं या प्रकरणात नोटीस जारी करून उत्तर मागितलंय. राहुल गांधी यांनी 2020 साली गलवान खोऱ्यात चीनबरोबर झालेल्या संघर्षावरून सैन्यासंबंधी एक टिप्पणी केली होती. मात्र या खटल्याच्या सुनावणीवेळी कोर्टानंही कडक शब्दात टिप्पणी केली आहे. कोर्टानं नेमकं काय म्हटलंय आपण पाहूयात. तुम्हाला कसं समजलं चीननं 2000 वर्ग किलोमीटरचं जमीन ताब्यात घेतली? खात्रीलायक माहिती काय आहे? एक सच्चा भारतीय असं बोलणार नाही. जेव्हा सीमेवर वाद चालू असेल तेव्हा तुम्ही असं बोलू शकता का? तुम्ही संसदेत का विचारलं नाही? असे सवाल करत राहुल गांधींवर कोर्टानं टिप्पणी केली. उच्च पदस्थ लोकांनी अफवा पसरवणं आणि देशहिताविरुद्ध बोलणं हे अतिशय निषेधार्ह आहे. आणि ज्या प्रकारे राहुल गांधी कुठल्याही पुराव्याविना चीनने आपली भूमी बळकावली आणि भारत विरोधी म्हणजे ज्या भाषेत पाकिस्तान किंवा चीन बोलतं त्या भाषेमध्ये ते त्या ठिकाणी बोलतात, ट्विट करतात, कुठलाही पुरावा देत नाहीत आणि त्यातनं देशाची बदनामी होते. जे आमचे फोर्सेस आहेत जे इतक्या भयानक -40 डिग्री टेम्परेचरमध्ये ते आपल्या सीमेवर सीमेचं रक्षण करतात आणि तुम्ही इथे बसल्या बसल्या सांगता की सीमेची जागा गेली.